ग जरा. अरे देवा, आता मी वाटत उतरून कुठं जाऊ रे? विठ्ठला, आता मी काय करू? जा ग. अडाणी आई घरवर जाई, अडाणी आई घरवर जाई, म्हणून आज तू शिक बाई. ओ साक्षर ओळख हे अक्षर, नको राहू निरक्षर. ओ साक्षर ओळख हे अक्षर, नको राहू निरक्षर. बघितला तशी बघताना आल्याने काय घोटाळा झाला. चला आता माझ्या बरोबर, तुम्हाला आणखी दाखवते. सरका ग. ए दे ना. ऐकलंस का? आज आपल्या मीनाला बघायला पाहुणे येणार आहेत, तेव्हा तिला तयार. होय होय, आपली मीना इतकी देखणी आहे की तिला बघायला आलेले पाहुणे लगेचच पसंत करतील. नमस्कार. हे पोरी, तुझं नाव काय? माझं नाव पुणे. शिक्षण झालं. माझं शिक्षण BCom झालंय. मग तुला लिहिता वाचता येते? हो, मला लिहिता वाचता येतं. या पुस्तकाचं एक पान वाचते. हो पाहुणे, जोरात बोला. आम्हाला मोठं गाव आणि बघते आम्हाला आता काय करायचं? माझ्या मुलीला कोण पसंत करणार? ये. तुला सांगतो, तुला सांगतो, साक्षर हो. चला शाळेत जाऊ, चला शाळेत जाऊ, चला शाळेत जाऊ. बघितलं का जी, आजकाल मुलांना सुद्धा शिकलेल्याच मुली पाहिजेत. मुलगी शिकली तर ती पूर्ण घरादाराला साक्षर करते, शहाणा करते. चला आता न शिकलेल्याने काय होतो ते बघ. चल. जा पुढे जा. ए तुझं तू म्हण, तुझं तू म्हण. कोणाचं पत्र आहे? कुठलं पत्र आहे? ते मला काही मला एवढं वाचून दाखवलं का? मला वाचता येत नाही. विशेष काही नाही. तुमच्या मिस्टरांचं प्रमोशन झालं. काय? माझ्या मिस्टरांचं प्रमोशन असलच की. अहो ताई, आम्ही आता चांगलं राहत होतो. आता चांगलं राहत होतो. 4 पैसे शिल्लक पडत होतं त्यांना मुलगीची आजार पण माहीत नाही. कोकणा माहीत नाही की सर्दी ताप माहीत नाही. एवढा मोठा आजार झाला, एवढा मोठा आजार झाला. आता मी काय चांगली गोष्ट आहे. आता तुझ्या तोंडाला आळ आहे. तेव्हा जा ग. माझ्या नवऱ्याचं एवढं मोठं प्रमोशन झालं आणि तू म्हणते चांगलं झालं. तुम्हाला माहित आहे का प्रमोशन म्हणजे काय? ते लई मोठे आजार आहे. प्रमोशन म्हणजे कुठलाही आजार नाही. प्रमोशन म्हणजे तुमच्या नवऱ्याची प्रगती झाली, त्याचा पगार वाढला. काय? माझ्या नवऱ्याचा पगार वाढला? मला वाटलं की प्रमोशन म्हणजे लई मोठा आजार आहे. अहो ताई, तुम्ही शिकला असता तर तुमच्यावर ही वेळ आलीच नसती. होय होय, माझं चुकलं. पाहिलं सची, शिक्षण असेल तर आपली साधी साधी दैनंदिन कामही नीट होत नाही. आपल्याला अनेक अडचणी येतात. या उलट तर देशातील सर्व जनता
लिहायला वाचायला शिका. मंगळ सुमित्रा. आणि साखर बघ राहते सात. पहिली माझी ओवी ग पहिला माझा नेम. पहिली माझी ओवी ग पहिला माझा नेम. सोडू अज्ञानाची वाट जाऊन मिळवू ज्ञान. सोडू अज्ञानाची वाट जाऊन मिळवू ज्ञान. वाचाली हा ग अक्षर शाळामध्ये चला जाऊ. शाळेमधल्या कविता चलसे तापर गाऊ. शाळेमधल्या